देवतांचे शिल्पी म्हणजे त्वष्टा महामुनी. या त्वष्टा महामुनीचा पुत्र नाव त्याचं त्रिशिरस. त्रिशिरसच का, त्याला 3 शिर होती म्हणून त्याचं नाव त्रिशिरस असं ठेवलं होतं. त्याचं दुसरं नाव म्हणजे विश्वरूप. या विश्वरूपचा काळीपाई अपराध नसताना देवतांचा राजा देवराज इंद्र याला या विश्वरूपचा शाप दिला. एकसारखे शोकाकुल झाले आणि रागाच्या भरात मंत्र सामर्थ्याने योग्य करू अयोनी समोर बसू याच ठिकाणी त्याने तुला जन्माला घातलं. मग मला सांग, तिथं गेल्याच्या नंतर कोणी तुला तुझं नाव विचारलं काय रे? सांगशील तुझं शिराचा बंधू कष्टाचा पुत्र या विश्वात मी एक मान्य आहे. पण प्रत्येक व्यक्तीला नामविधाने आहे. नावाशिवाय त्याची ओळखच होणार नाही. म्हणूनच तुला नाव मी ठेवतोय. नाव मी या शब्दाला महत्व यावं म्हणून माझं नाव नारद असं ठेवलं. आता तुझा जन्म झाला असा झाला तसा झाला तुझ्या जन्माचा जन्म तुला मी सूचित करतोय. स्पष्ट महामुनी या महामुनीने मंत्र सामर्थ्याच्या योगे करून या ठिकाणी तुला जन्माला घातले. ज्या ठिकाणी आता तू आहेस ना त्या ठिकाणी जन्माला घातले. पण प्रत्येकाला ज्याप्रमाणे बाल्यावस्था असते त्याप्रमाणे तुला बाल्यावस्था नाही. म्हणजे तू बाळ नव्हतास. तू आलास तो रुद्धिंग म्हणजे वाढलेल्या अवस्थेत जन्माला आला. म्हणून तुला मी नाव ठेवतोय. तुझं नाव काय? म्हणजे रुद्धिंग होणे आणि पत्र म्हणजे याच ठिकाणी. म्हणून आजपासून हे सारं विश्व तुला मला जर करायचं असेल मागचा पुढचा विचार न करता माझ्या बंधूला
धूपा अरे सांगितलं